शेतकरी कर्जमाफी 2026 2 लाख रुपये शेतकरी बांधवांना प्रोत्साहन अनुदान मिळण्यासाठी आपण पहिल्या दिवसापासून प्रयत्न करत आहोत. जे शेतकरी बांधवांनी आपल्याला सबस्क्राईब करून ठेवलेलं आहे, जे शेतकरी बांधव आपल्या योजनायात्रा चॅनलला नियमितपणे बघतात, त्यांना देखील माहिती आहे आपण हा जो मुद्दा आहे तो लावून धरणार आहोत व प्रत्येक वेळेस शेतकरी बांधवांवरती अन्याय का बरं. तुम्हाला देखील माहिती आहे की आपले शेतकरी नेते डॉक्टर अजितजी नवले असू दे किंवा शेतकरी नेते रविकांतजी तुपकर आहेत, त्यांनी सुद्धा आपल्या शेतकरी बांधवांसाठी प्रयत्न चालू आहेत व आता शेतकरी बांधवांना 50,000 रुपये नको, जे शेतकरी बांधव नियमितपणे कर्ज भरतात त्या शेतकरी बांधवांना आता 2 लाख रुपये अनुदान द्यावे अशी मागणी आहे. आता प्रोत्साहनपर लाभ म्हणजे काय, जे प्रत्येक शेतकरी पैसा जमवून बँकेमध्ये पैसे भरतात, नियमितपणे कर्ज पूर्णपणे भरतात, बँकिंग सिस्टीम चांगले ठेवतात, त्याच शेतकरी बांधवांवरती आता अन्याय झालेला दिसून येत आहे. आपल्याला माहिती आहे की एकूण 21,97,666 कर्जदार अपात्र ठरलेले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या छाननीत तब्बल 22 लाख शेतकरी बांधव अपात्र ठरलेले आहे. म्हणजेच सरकारवरचा जो बोजा आहे तो कमी झालेला आहे. त्यामुळे सरकारने आता निर्णय घेण्यास काहीही हरकत नाही. आपण प्रत्येक वेळेस हा मुद्दा मांडत आहोत व तुम्ही आधीच्या व्हिडिओजमध्ये सुद्धा बघू शकता. प्रत्येक शेतकरी बांधवांसाठी जे प्रोत्साहनपर अनुदान भरणारे आपले शेतकरी, नियमित कर्ज भरणारे शेतकरी आहे, त्यांच्यावरती अन्याय होऊ देणार नाही. कारण आपण प्रत्येक वेळेस सुद्धा मागणी करतो की नियमित जे कर्जदार शेतकरी आहेत त्यांना 2 लाख रुपये प्रोत्साहन अनुदान द्या. आता आपल्याला माहिती आहे 2022, 23, 24, 25 मध्ये जे नियमितपणे यापैकी 2 वर्ष तुम्ही जर कर्ज भरले असते तर त्यांना प्रोत्साहनपर अनुदान फक्त आणि फक्त 50,000 रुपयेच मिळत आहेत. त्या शेतकरी बांधवांसाठी आता ही मागणी केलेली आहे. रेग्युलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना काय चूक केली आहे, त्यांनीही 2 लाख रुपयापर्यंत अनुदान मिळायला पाहिजे आहे. रेग्युलर जे कर्ज भरणारे शेतकरी आहेत त्यांनी कोणतीही चूक केली नाहीत. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता एकच आशा आहे, ते म्हणजेच लवकरात लवकर जे नियमित कर्ज भरणारे शेतकऱ्यांना निर्णय घ्यावे, नवीन समिती आहे ते स्थापना करून लवकरात लवकर चर्चा व्हावी. आता यावरती सहकार मंत्री आहेत त्यांनी सुद्धा एक सांगितलेलं आहे, एक स्टेटमेंट दिलेलं आहे की नियमित कर्जदार शेतकऱ्यांवरती कोणतेही अन्याय होणार नाही. आता माननीय शेतकरी नेते डॉक्टर अजितजी नवले यांच्या सोशल मीडियाच्या पोस्टद्वारे त्यांनी पोस्ट केलेले आहे व आता आंदोलन सुद्धा पुकारलेलं आहे. तुम्ही बघू शकता आंदोलन पुकारलं आहे. 23 जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी इथे काय झाले आहे, आंदोलन पुकारले आहे. त्यामुळेच प्रत्येक शेतकऱ्यांनी एकत्र येणे गरजेचं असणार आहे. प्रत्येक शेतकऱ्यांनी उभारणं गरजेचं असणार आहे. शांत बसून चालणार नाही. तुमचं मत काय आहे आपल्या कमेंट करून सांगा. कारण शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर नियमित कर्जदार शेतकरी बांधव आहेत, आता जे थकबाकीदार शेतकरी आहेत त्यांच्यावरती अन्याय झालेला नाही. कारण जे थकबाकी आहेत, थकवलेले पैसे आहेत ते मात्र शेतकऱ्यांना सरकारने भरले आहेत. मात्र जे नियमित कर्जदार भरणारे किंवा नियमित कर्ज भरलेले जे शेतकरी बांधव आहेत त्यांच्यावरती अन्याय होत असलेले दिसत आहेत. ओटीएस असलेले शेतकरी देखील बघा, ओटीएस असलेल्यांना देखील 2 लाख पर्यंत कर्जमाफीवरची रक्कम तुम्हाला भरण्यासाठी सांगितलेली आहे. मात्र जे बँकिंगचे जे काही बँक आहेत ते पूर्णपणे व्यवस्थित हे केलेले आहेत, पैसे भरलेले आहेत, त्यांच्यावरती मात्र अन्याय झालेला दिसून येत आहे. तर नियमित कर्जदार शेतकऱ्यांना 2 लाख रुपये प्रोत्साहन अनुदान द्या. पीक विम्याचे ट्रिगर पुन्हा लागू करा. वन, देवस्थान, गायरन, वर्कर्स व घरांच्या तळजमिनी नावे कराव्या. त्या मागणीसाठी आज राज्यातील 23 जिल्ह्यात हजारो शेतकऱ्यांनी तीव्र व व्यापक निदर्शने करून जेल भरो आंदोलन करण्यात आली आहे. कर्जमाफी योजनेत नियमित कर्जदार केवळ 50,000वर बोळवण घालण्यात आलं आहे असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. नियमित कर्ज भरले म्हणजे आम्ही पाप केलं आहे का, अशी त्यांची भावना आहे. सरकारने या भावनेची दखल घेऊन कर्जदारांना 2 लाखांचा दिलासा द्यावा. आता शेतकरी बांधवांचं नक्कीच इथे 50,000वर बोळवण घालण्यात आले आहे का असं प्रश्न इथे विचारण्यात आलेला आहे. कर्जमाफी योजनेत नियमित कर्जदारांना केवळ फक्त आणि फक्त 50,000वरच इथे भागवलेला आहे. आता जे शेतकरी नियमित कर्ज भरतात, बँकिंग सिस्टीम व्यवस्थित ठेवतात, त्या शेतकऱ्यांना मात्र इथे नक्कीच नाराज केलेला आहे. आता यावरती माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी लवकरात लवकर निर्णय घेणे खूप गरजेचं असणार आहे. कारण शेतकरी बांधवांना गरज आहे. त्यांनी जर पैसे बंद करून टाकले भरणे, पैसे जर भरलेच नाही तर पूर्ण बँकिंग सिस्टम कोलमडलं जाणार आहे. त्यामुळे जे पूर्णपणे बँकिंग सिस्टम व्यवस्थित ठेवतात त्यांना प्रोत्साहनपर, आता प्रोत्साहनच मीनिंग तुम्ही बघू शकता, प्रोत्साहनचा अर्थ तुम्ही बघू शकता की प्रोत्साहन म्हणजे काय, प्रोत्साहन देणे, जेणेकरून पुढे सुद्धा शेतकरी
बाकी ठेवणार नाहीत व पुढे सुद्धा पैसे भरतील। त्यामुळे सरकारने यावरती लवकर लवकर निर्णय घेणे गरजेचे असेल। ठाणे, पालघर, नाशिक, अहिल्यानगर, सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, बीड, परभणी, नांदेड, वर्धा, यवतमाळ, अमरावती, बुलढाणा, नंदुरबार आदी 23 जिल्ह्यांमध्ये आंदोलने करून निवेदन देण्यात आले आहेत। यापैकी तुमचा जिल्हा कोणता आहे नक्कीच आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे। तुम्ही देखील या आंदोलनामध्ये गेलता का नाही, तुमचा देखील सपोर्ट आहे का नाही नक्कीच आपल्याला सांगायचं आहे। सरकारने आंदोलनाची दखल न घेतल्यास किसान सभेच्या नेतृत्वाखाली दिनांक 20 ऑगस्ट रोजी राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या घरासमोर भव्य बेमुदत राज्यव्यापी महाकाम आंदोलन सुरू करण्यात येईल असा इशारा देण्यात आलेला आहे। त्यामुळे राज्यभर झालेल्या आंदोलनाचे नेतृत्व डॉक्टर अशोक ढवळे, JP गवई, डॉक्टर अजित नवले, उमेश देशमुख, आमदार विनोद निकोले यांचे पूर्ण जे काही त्यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांना, नियमित कर्जदारांना आपल्याला काय दिलेलं आहे, प्रोत्साहन मिळण्यासाठी 2 लाखापर्यंत इथे प्रोत्साहन देण्यात आलेलं आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांसाठी लवकरात लवकर निर्णय घेण्याचा आहे, कारण 23 लाख शेतकऱ्यांना दिलासा आता मिळण्याची शक्यता आहे जर दखल घेतली तर। आता 22 लाख शेतकऱ्यांना काय झालेलं आहे, छाननीतून तब्बल 22 लाख शेतकऱ्यांना अपात्र ठरवले असल्यामुळे नक्कीच इथं काय झालेलं आहे, सरकारचे जो काही बजेट आहे ते कोलमडलेलं कुठेही दिसून येत नाही। यामध्ये मंत्री, खासदार आणि आमदारांसह लोकप्रतिनिधींचा सुद्धा समावेश असल्यामुळे शेतकरी बांधवांची दखल घेतलेली गरज आहे। आता जे 0 ITR आहे शेतकरी चालतात, मग शेतकरी जे टॅक्स भरतात ते का चालत नाही, ते शेतकरी नाहीत का, त्यांनी साईड बिझनेससाठी काहीतरी टॅक्स भरलेला आहे, त्यांची देखील दखल घेणे तर गरजेचं असणार आहे। कारण शेतकरी बांधवांना, प्रत्येक शेतकरी बांधव कष्ट करतात, प्रत्येक शेतकरी बांधव राबतात त्यांच्या शेतामध्ये व इथे सरकारने यासाठी नक्कीच दखल घेणे गरजेचं असणार आहे। तुमचं मत काय आहे नक्कीच आपल्याला कळवायचं आहे, कारण प्रत्येक शेतकरी बांधव इथं महत्वाचं आहे व प्रत्येक शेतकरी बांधव इथे एकत्रितपणे उभे राहणे गरजेचं असणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांना महत्त्वपूर्ण अपडेट आहे। जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करून पुढील सर्व अपडेटसाठी आपल्या योजनात्रा पेजला व चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। धन्यवाद।